आज का दिन, आज का शूट और आज हम बनाएंगे एक हिस्ट्री। क्या हाल है दोस्तों, मैं हूँ समीकेत और ये है मेरा पहला व्लॉग। हाँ, सही सुना आपने, पहला व्लॉग। तो आज हम करेंगे कुछ ऐसा कि आप सोचोगे ये बंदा पागल हो गया है। और एक पागलपंती की बात ऐसी भी है कि हा व्लॉग फॉर श्योर हिंदीमध्ये नाही तर मराठीत होणार आहे। या दुनियामध्ये ना एक गोष्ट करायला खूप वाईट वाटतं, दुसऱ्यांसाठी काम नाही दुसऱ्यांसाठी वेट, जो तू केलाय आज। आम्ही आलो आहे BMW शोरूममध्ये आणि एक त्यांची नवीन गाडी लॉन्च होती आहे, प्युअरली EV बाईक। आणि आज आम्ही याचा शूट करतो आहे। जेव्हा तुमची मॉर्निंग BMW सोबत होती तर तुमच्यापेक्षा लकी माणूस कोणच नाही या जगात। आणि हे प्रशांत सर आहेत, बावरियाचे मार्केटिंग हेड, अँड यांच्या थ्रूच आपल्याला आज काम करायला भेटतं BMW सोबत। प्लॅनमध्ये ट्विस्ट असा आहे की प्लॅनच नाही, आता काय करायला पाहिजे ते डिसाईड करायचं। की कोई प्लॅन नाही आहे आणि आम्ही मस्त इतके हुशार पोर आहेत ना, ट्रायपॉड तिथे गाडीवरतीच विसरून आलोय। ठीक आहे, ट्रायपॉडचा जुगाड तर होऊन जाईल, पण बघू आता काय करतो। अजून एक गोष्ट आहे की आमचे लोकेशन पण डिसाईड नाही आहे, तर लोकेशन कधी डिसाईड होईल आणि कधी काय होईल। 150 व्ह्यूज मी तर टाकली पण नाही रे, अजून टाकू पण नाही शकत। आणि तू कशाला रिव्हील केलं BMWचं? अशी गाडी एक्झॅक्ट हे नाही केली इतकी ट्रॅफिक आहे साला। आमचा प्लॅन होता इथं थोडंसं घेऊ काहीतरी टेक्स वगैरे, भारी ब्रिज वगैरे, पण प्रॉब्लेम असा झाला की आपली 35 mm लेन्स आहे, तर मग मला थोडी स्पेस पाहिजे असती 35 mm आतमध्ये। किडा हे दे, शर्ट झटक नाही रे, काहीतरी वेगळं लागलं असेल। तशी 5 वाजेपर्यंत आहे ना, चार्जिंग बंद टिकली पाहिजे, मग चार्जिंगला परत घरी जाऊ ना। काहीतरी बनवू यार, काही समजा ना मला, ओव्हरवेल्म झालोय मी। मला असं वाटतंय तो संगती असला असता ना आपल्या पटपट शूट उरकला असता, पण आता आपल्याला बघायला कोण नाही ना, तर आपण 5 वाजेपर्यंत शूट रेमटणार आहे असं वाटतंय। त्यात तो बोलला की 5 वाजेपर्यंत या। आमिरने गाडी ठेवली पण बोलला मला जायचंय जायचंय 11 वाजेपर्यंत, त्यांनी टाइम 5 वाजेपर्यंत दिला म्हणून प्रॉब्लेम झाला। चल असंच चल बाबा, हे हेल्मेट लई घालायचं का तुला? नाही मी कशाला, माझ्याकडे लय पासार आहे पहिले। चला आता काहीच थोड्या वेळ भेटू आपण परत। आता तर पहिले आम्ही सुसू करणार आहे, थोडासा नाश्ता करू आणि मग पुढचं काय ठरतंय ते बघू। ठीक आहे, आता मेन काय करू पहिले तर JMला जाऊ, नाही तर मॉडेल कॉलनीत जाऊ। थोडा मोकळा स्पेस बघू, कारण की हे गजबज आहे ना, त्याच्यामुळं फाटली माझी डायरेक्ट। करायचं तर करायचं कसं? शूटचा टॉपिक नाही ना आपल्याकडे आज, टॉपिक आहे पण काय शूट करायचं, कशा बाबतीत करायचं। थोडं शांत जागा पाहिजे रे पहिले, लोक शांत पाहिजे। हे पॅपू मधनं निघावं लागेल म्हणून तो KP बोलला होता, आणि तेव्हाच माझी फाटली होती। म्हणजे KP कसं काय जमल KP? आमची चेकिंग चालू आहे, गाडी लॉक आहे की नाही। चालू नाही होत, आता चालू होईल। आता जवळ आला ना तू, आता चालू झाली, तेव्हा चालू नाही होत लिंक। पण हँडल तर लॉक झालं पाहिजे की नाही? हँडल लॉक नाही होते, हँडल लॉकचं माहित नाही। तयार का? तू पण तयार हो, मी पण तयार होतो। हँडीच घेतो सुरुवातीला, चालेल। सडॅक झूम सडॅक विषय माम्स। चांगला शूट करण्यासाठी ना
चार गोष्ट किंवा चार चीज म्हणतो ना आपण, ते खूप महत्त्वाचे असतात. ते आहेत, पहिली चीज क्रिएटिव्हिटी, दुसरी चीज पण क्रिएटिव्हिटी, तिसरी चीज पण क्रिएटिव्हिटी आणि चौथी चीज पण क्रिएटिव्हिटी. आता हे क्रिएटिव्हिटी हे चारही टाईम मी का सांगतो आहे तुम्हाला? क्रिएटिव्हिटी ही गोष्ट तुम्ही खूप तुमच्या जीवनात खूप गरजेची आहे एका सिनेमॅटोग्राफरच्या लाईफमध्ये. तुम्ही कसे क्रिएटिव्ह शॉट्स घेतात, कसे क्रिएटिव्ह स्टाईल्समध्ये तुम्ही तुमचे विचाराला, क्रिएटिव्ह आयडियाजला तुम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर करतात, लोकेशन बघून कसे क्रिएटिव्हली तुम्ही ती गाडी प्रेझेंट करताय किंवा लोकेशनला प्रेझेंट करताय किंवा ह्युमन बिंगला प्रेझेंट करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिएटिव्हिटी नसली ना तर माणूस काहीच नाही करू शकत नाही. म्हणून चार जे गोष्ट आहेत ते लक्षात ठेवा: क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी. काय पहिले कॉफी पाहिजे? हां चल बरं. एक लोकेशनचं शूट उरकलं आहे आमचं, पण करणला आणि मला दोघांना काही वाईब येत नाही. पहिले कॉफी पिऊ, मग मॉडेल कॉलनीमध्ये तिकडं पिऊ. कोल्ड कॉफी चांगली त्याच्याकडं. यायचं ते आपण अमित का कशासमोर तरी होतं ते. हां भारी आहे त्याची कॉफी. हे कॅमेरा ठेवतो. कधी कधी काय होतं, आम्ही शूटला तर निघतो पण काहीच सुचत नाही. आणि कधी कधी मधला तो दिवस आज आहे. आज काहीच सुचत पण नाही आहे. हे हेल्मेट घालून माझे डोळे पण जळजळ करत आहेत, कपडे पण अनकम्फर्टेबल घातलेत, एवढा पसारा घेऊन फिरतो आहे. आणि आय डोंट नो काय आउटपुट निघणार आहे, बट लेट्स सी. आता एक मस्त कडक कॉफी आणि फ्रेंच फ्राईज खाऊन परत शूटला लाव. बॅकआउट करून काही भेटणार नाही. कंटिन्युअस जर चालू ठेवलं काम तर काहीतरी आउटपुट भेटेल, पण बॅकआउट जर केलं तर काहीच नाही घेऊन जाणार. तर ही लाईफ लेसन्स पण एक असू शकतो हा, की तुम्ही थांबू नका, तुम्ही ब्रेक घ्या. तुम्ही जर डेली लाईफमध्ये पकला आहेत तर तुम्ही एक ब्रेक घ्या. तुम्ही सुट्टीवर जा, वॅकेशन्सवर जा. जसं की आम्ही एक 5 मिनटाचा किंवा अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायला इथे आलो आहे, तसं तुम्ही ब्रेक घ्यायला कुठेतरी जा आणि परत येऊन परत कामाला लागा. करण बाबा की जय हो. मस्त वाटलं पण अर्धवट शूट करून. आत्तापर्यंत आम्ही शूट केलं आहे गाडीचे फुल शॉट्स, गाडीचे क्लोजअप, प्युअर क्लोजअप, पॅन शॉटवाले क्लोजअप्स एकदम प्रॉपर झालेले. म्हणजे गाडीचं मटेरियल तर शूट झालेलं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. कमीत कमी अजून 2 लोकेशन तरी करावंच लागणार आहे आम्हाला. ड्रायव्हिंग शॉट्स पॉसिबल नाही आहे या व्हिडिओला, मेन गोष्ट. एवढ्या लोकांचं आपल्यावर भरोसा आहे ना, की तो प्रेशर पण व्हायला लागला की चांगलंच बनवावं लागेल. नाही, मला प्रेशर नाही, मला तेवढं तर माहिती मी चांगलंच बनवलं, नाही तर मी अजून जास्त टाईम घेईन. प्रॉब्लेम तो नाही. मग तुला तेच सांगतो, मी शूट चांगला झाल्याशिवाय तुला टाकून थोडी देणार ती बळजबरी. लक्षात आधी काही धडपडायचंच एक दिवशी. तो हेलो गाइस, अभी फुल एनर्जी के साथ अभी हम लोग फिर से निकले हैं सेकंड हाफ ऑफ दिस शूट एंड लेट्स सी. तर काही जास्त असाही सीन झाला. आता आम्ही शनिवारवाड्याला आलतो, सहज असे 2-3 टेक घ्यायचे होते आणि करण भाईनी मस्तपैकी फॉर्ममध्ये गाडी बिडी लावली बिवली, बॅग बिग टंगवली तिकडं, बॅग टंगवली. आणि त्याच्यानंतर भाई 2-4 शॉट घेतले आणि चलो निघालो. दगडू शेटपर्यंत गेलो आणि त्याला मग आठवतो, अरे माझी बॅग. लगेच बॅगसाठी परत धावत पळत रिटर्न आलं. आणि मग त्याच्या पुढचं सीन दाखवतो मी तुम्हाला काय झालं, बघा एकदा. वस्तू दिली. थँक्यू सो मच. कसं वाटतंय तुम्हाला? आम्ही डुप्लिकेटच्या पण पुढे गेलो. जीव आला वापस. आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यात पण पॉवर बँक वगैरे नाही का, मी त्याने हे केलं, मी त्याचा फोटो काढला, गाडीचा फोटो काढला, तेवढंच ते तुम्ही निघून गेले. आणि मग मी म्हणलं अरे बॅग राहिली यांची, आवाज देता पण नाही आला मला. मग बॅग बस त्याचा श्वास थांबला होता डायरेक्ट. एवढे मग म्हणलं की देऊन टाक. असं महत्वाचं आहे ते. तुझं बॉगल आहे, तुझं हे डायरी आहे, इम्पॉर्टंट असतात. पॉवर बँक आहे, चार्जर आहे, पैसे महत्वाचे. पैसे.
तर शूट आमचं आता म्हणजे कंप्लीट झालं आहे आणि पुढे श्रीमान लेजंडकडे गाडी आहे आतमध्ये म्हणजे हा ते माहिती मला GX वाली. तर कंप्लीट झालं तर आहे शूट तसं. मध्ये जरा हेक्टिक जात होतं आमचं वातावरण म्हणून मी ब्लॉग शूट नाही करू शकलो जास्त. थोडं फोकस द्यावं लागलं शूटकडं कारण की खूपच वेळ लागत होता, डोकं पण नव्हतं चालत. पण आता सगळं कंप्लीट झालं आहे आणि गाडी हँडओव्हर केली आहे. गाडी तिथं पार्क होत आहे आपली, बघू शकता तुम्ही. तर मग बघू आता कसा वाटला व्लॉग ते तर बघूच. मला मजा आली, पहिल्यांदा तुमच्या संगती कनेक्ट झालो तर खूप छान वाटलं. हो ठीक आहे, चलो बाय बाय बोल दो. बाय 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 गाईज.